राकेश, काय रे? तो सागर आज भयंकर तापलाय. आता काय केलं त्यानं? ती बेंद्रे रे. ती पौर्णिमा? हो रे, तीच. तिने सागरला काहीतरी टॉन मारला. त्यावर सागर चिडला. त्यांनी मुस्काडीत एवढ्या जोरात मारली की ती पडली. आता तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं. व्हॉट? पण तिला तरी टोमणा मारायची काय गरज होती रे? एनिवेज, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आता ती? अरे आपल्या नाक्यावर नाही का ते प्रायव्हेट नर्सिंग होम आहे बघ, कुठलं तरी तिकडेच. मग आता आपण तिकडे जायचंय का? त्याच्या आधी मुक्ताला जाऊन सांगूया की इथे क्लब हाऊस जमणार नाही म्हणून. ती मगाशीच गेली. तिचं आणि सागरचं या सकाळी भांडण झालं. गॉड, सागर. ठीक आहे, थँक्स. चल. हे बघ पौर्णिमा, तू अजिबात काही काळजी करू नकोस. त्या पोराला मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे. प्रिन्सिपलशी मी आता बोललेला आहेच. अरे अरे सरदेसाईंचा मुलगा झाला म्हणून काय वाटेल ते धंदे करेल की काय? युसलेस. नमस्कार काका. कशी आहेस पौर्णिमा? अजून जिवंत आहे एवढंच. तुमच्या बंधुराजांनी माझ्या मुलीला जीवे मारण्याचा जो प्रकार केला ना, तो त्याला महागात पडणार एवढंच सांगून ठेवतो. आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार मी त्याला. सॉरी काका, पण मला वाटतं पौर्णिमाने सागरला डिवचलं नसतं तर हे झालंच नसतं. पौर्णिमाने डिवचलं का? तिला मार खायची हौस आले. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते आता कोर्टातच सांगा. चांगला 302 लावायला लावतो. काका, काका यांनी दुसरं काहीच साध्य होणार नाही. उलट उगाचच प्रकरण वाढतच जाईल. हे बघ, काय करायचं काय नाही ते तुम्हाला शिकवू नकोस. तर पौर्णिमा, परमेश्वरा, मुक्ताची आज खूप महत्वाची परीक्षा आहे. तिला भरपूर यश दे. अरे वा, तू होय? ये कसा आहेस? मस्त. आय एम फाईन. हाऊ आर यू आत्या? आय एम ऑल्सो फाईन. मुक्ता आहे? नाही, तिची आज इलोकेशन कॉम्पिटिशन आहे. हो. कधीपर्यंत येईल? थोडासा उशीर होईल आज तिला यायला. हो काय? मी थांबू थोडा वेळ? अरे थांब की ये, मलाही कंपनी होईल तेवढीच. बस. आज मी एकटीच होते घरी. गोवर्धन सुद्धा नाहीये. कुठे गेले अंकल? बंगलोरला. हो काय? कधी येतील? उद्या येईल. बरं, तू काय घेतोस? चहा घेतोस? चहा नको. कोल्ड्रिंक आहे? बघते. हाय ब्युटिफुल. कशी आहेस? यू शुड डू युअर लेवल बेस्ट टुडे. आज बक्षीस मिळालंच पाहिजे. आत्या, बराच उशीर झाला नाही? आत्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी जातो. आणि प्रॉब्लेम नसेल तर मी थांबतो, असंच ना? आत्या, मला ना कळत नाही, तुम्ही तिला सेलफोन बरोबर घेऊन जायला का नाही सांगत हो? नाही आवडत रे तिला. ते काय सारखं उगीच कानाला फोन लावून हिंडत बसायचं. पण अशा वेळेला आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये राहता आलं असतं. मॅम, मला खरंच वाटलं नव्हतं की ही ट्रॉफी मला मिळेल. आज संपूर्ण स्पर्धेवर फक्त तुझाच प्रभाव होता मुक्ता. आणि मला तर आधीपासूनच खात्री होती. थँक्स. कसं जाऊया आता? रिक्षाने. ठीक आहे. हां. हॅलो. हो. Oh God. How is he?
हो हो येते मी. मुक्ताला ड्रॉप करते आणि 5 मिनिटात येतेच. हो हो हां. काय झालं? अगं आमचा मुलगा धडपडलाय कुठेतरी. फ्रॅक्चर आहे, पायाला रडतोय. त्याच्या बाबांचाच फोन होता. मॅम मग तुम्ही कशाला वेळ घालवता? मी दुसरी रिक्षा घेऊन जाते. अगं नको, ते आहेत त्याच्या सोबतीला. आणि 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? मॅम खरंच तुम्ही पुढे व्हा, डोंट वरी. अगं मुक्ता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. मी सोडते तुला ना. मॅम अहो नेहमीचाच तर रस्ता आहे. आय बी फाईन सिरियसली. नक्की? मग तू आधी रिक्षा घे, नंतर मी जाईन. ओके. मॅम ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार? अगं नको, तू ने घरी आणि सगळ्यांना दाखव. उद्या कॉलेजला आणलीस तरी चालेल. ओके. आणि मुक्ता, कॉंग्रॅट्स वन्स अगेन. तू आपल्या कॉलेजचं नाव खरंच खूप मोठं केलंयस. मगाशी म्हणत होतो मी ती येईपर्यंत थांबतो, पण आता काही खरं वाटत नाही मला. का? आता एवढा वेळ झाला, तर थोड्या वेळात डॅड फोन करून बोलवून घेतील ना घरी. अरे मग जा ना, उद्या भेट तिला. हो उद्या आहेच, पण आता तुम्ही बोर नाही ना झालात माझ्यामुळे? छे रे, अजिबात नाही. आता तूच म्हणालास तुला जायचंय म्हणून म्हटलं नाही. हो. भूक लागली आहे का तुला? जेवण सगळं तयार आहे. नाही नको, इट्स ओके. हॅलो. हा ताई, अगं मी गोवर्धन बोलतोय. हां बोल. अरे तुझा आवाज असा का ऐकू येतोय? अगं नाही, इथे सिग्नल नीट मिळत नाही आहे. बरं मला सांग, मुक्ता कुठं आहे? आली नाही अजून. आली नाही? अगं वाजले किती? कुणी आहे का नाही तिच्याबरोबर? हो मला माहिती आहे, बराच उशीर झालाय. अरे पण काळजी नको करूस, तिच्याबरोबर तिच्या मॅडम आहेत आणि मॅडमचा टेलिफोन नंबर तिने मला देऊन ठेवलाय. मग त्या नंबरवर फोन कर ना, विचार ना त्यांना कुठे आहेत त्या. हो करते त्यांना फोन आणि कळवते तुला. बरं तू कधी येतोयस? मी काय आत्ता निघतो, तर सकाळपर्यंत पोहोचतोय मी. बरं हे बघ, मला फोन करता येणार नाही मी गाडीत बसल्यानंतर. बरं ती आली ना की मी तुला स्वतः करते फोन. हां हां नाही पण सिग्नल मिळाला तर मी फोन करीन. ओके. बरं. हां सकाळपर्यंत पोहोचतोय मी. बरं बरं. बघितलं ना, अंकलकडे फोन आहे म्हणून ते तुम्हाला केव्हाही कुठूनही फोन करू शकतायत. ॲडव्हान्टेज आहे हा आपल्या फोनचा. सरेंडर सरेंडर. आत्या, आता मला वाटतं मी पण निघतो. मुक्ता आली तरी ती थकलेलीच असेल, त्यामुळे उद्याच भेटतो मी तिला. मोहनही वाट बघत असेल ना, काळजी करेल. छे हो, त्यांना कसली माझी काळजी. ते माझ्याशी केव्हाही बोलू शकतात. माझ्याकडे हे आहे ना, सरेंडर म्हटलंय ना एकदा. पीस. बाय. क्या हुआ भैया? रिक्षा बंद केली. हॅलो मॅडम बोलतायत का? हां बोलते. हां मी मुक्ताची आत्या बोलते, म्हणजे मुक्ता प्रभू. हो हो आलं लक्षात. बोला ना. अहो ती अजूनपर्यंत आली नाही हो घरी. आली नाही अजून? पण मी तिला स्वतः रिक्षात बसवली होती. किती वाजता? झाला असेल तासभर. अगं बाई, कोण आहे तिच्या बरोबर? अच्छा ठीक है, आपका कितना हुआ? 20 रुपये. थैंक यू.
स्वतःच्या माणसांची किंमत नाहीये तिथे just forget it. सागर सरदेसाई, तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असेल, पण आपण इथे फक्त तुमचा विचार करत नाही. आईने वाढवलंय तिला. माझं काही ऐकणार नाही, पण त्या पोरीचं सगळं ऐकते. आणि तिच्यासाठी धाकट्याने ती कुठली मुक्ता तिच्यासाठी तू मला सगळ्यांसमोर मारलास. तुझी लायकी काय? बिग झिरो. रूपाचा लोचा झाला ना म्हणून. कसं कळलं? मुक्ता प्रभू तुझ्याकडे असतील रे खूप पैसे, म्हणून तुला तेच दिसतात. ती कमाई तुझी नाही, ती वजा केली ना तर तुझं अस्तित्व काय? बिग झिरो. तुला ना मुक्तासारखीच मुलगी भेटली पाहिजे. तीच तुला तुझी जागा दाखवू शकते. आणि तीच सांगते तेच खरंय रे. बापाच्या पैशाशिवाय तू झिरो आहेस. बिग झिरो. बाई तू का उगा सभ्यपणाचं आव आणतेस? ही गोष्ट माझ्यात आहे ना, त्याचं आव आणण्याची मला गरज नाही. तू कितीही आव आण रे, तुला कोणीही सभ्य म्हणणार नाहीये. ए गप्प बसा, मी याच्याशी बोलतोय. यापुढे एक शब्द बोलू नकोस हा सागर. थांब ना. Ever touch me, okay? ये सागऱ्या, का रे आज जास्तच डिस्टर्ब दिसतोयस तू. हो रे, त्या पोरीने वैताग आणलाय नुसता. सतत सतत काहीतरी बोलत असते, सतत कार्य टाकत असते ती. एक दिवस असा धडा शिकवे ना तिला, पुन्हा माझ्या वाटेला जाणार नाही कधी. ए सोड ना यार सागर, आपण बघू तिचं काय. सागर काय तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असतं. बिग झिरो. तुमच्या घरी लग्न पाणी भरत असतं. बिग झिरो.
पोरीला कुठे शोधायचं कोणाच ठाऊक बाई. कॉलेजचा रस्ता सुद्धा मला धड माहिती नाही. रिक्षा मिळू दे आधी वेळेवर.